कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे आहेस तू? कुठे? अमोल जरा हळू अमोल खाली ये मा। कुठे आहे मा? तुम्ही म्हणलं होतं ना दीदी तिचं काम उरकलं की लगेच घरी येणार आहे। कुठे आहे ती? अजून कशी नाही आली? अमोल अरे मी तिला फोन लावतो, सकाळपासून साधी माझ्याशी बोलली पण नाही। अमोल अमोल हो छोटे सरकार आम्ही म्हणतोय ना थांबा। अहो थांबा ना थोडं। अजून किती थांबू मम्मा? माझा फोन पण लागत नाहीये। भांजे भांजे तुम्ही म्हणला होता का नाही माने तिच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, मग तिचं काम उरकलं ना येईल ती घरी। हो मामा, पण माझ्या बोबीला तर बोलायला पाहिजे ना तिने। मी परत ऐकलं तुझे ऐकलं। अमोल मोठी मा, मला असं कोणतं काम आहे की तिचा फोन पण लागत नाहीये? सांगा सगळे प्लीज। कधी येणार आहे मा? काय झालंय मला? अमोल बाळा असं का बोलतोयस तू? हे बघ काय नाही झालं मला, तिचं काम उरकलं की येईल किती परत। घे बा माझी शपथ। तुम्ही सगळे मला का नाही सांगत आहात? बाबा गेला तेव्हापासून मला कोणीच काय बोललं नाही। कुठे आहे तो ग? ए बाळा शांत हो ना रे, शांत हो। मोठी मा, मी कसं शांत होऊ? मला मा हवी आहे। सांग ना ती कधी येणार आहे? काय झालंय? ए बाळा अहो छोटे सरकारांचं ऑपरेशन होऊन पुरेसा वेळ पण गेलेला नाहीये। या सगळ्याचा त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो। सगळं कळतंय मला, पण काय करू काय कळलं। तुम्ही ते सांगा ना बापू, कुठे आहे मा? अरे अमोल बाळा, तू का जास्त विचार करतोयस? कारण तुम्ही सगळे दुपापासून नाराज आहात। बापू तर रडत आहेत। दुपापासून तुम्ही मला काहीच सांगत नाहीयेत। सांगा ना काहीतरी। बापू मला सांगा ना, माझी मौक्य आहे ना, तुमचा फोन उचलेल ते। तुम्ही फोन लावा ना प्लीज। कुणीतरी लावा ना फोन मला। माझी मला काय झालंय सांगा ना। ए अमोल बाळा थोडा वेळ दे ना। हे बघ तुझी माय ना नक्की येईल। हा थोडं शांत हो तू। ठीक आहे, आता जोपर्यंत माझी मा येत नाही तोपर्यंत मी देवासमोरून कुठेच जाणार नाही। बघू कशी येत नाही माझी मा, मी देवाला तिला नक्कीच घरी पाठवायला लावेल। अमोल अमोल ए बाळा ऐक ना अमोल। अहो अमोल दादा ह्यांना बघितलं का आज दवाखान्यात तुम्ही? नाही बघितलं। दादा ऐका ना ऐका ना, ह्यांना आज दवाखान्यात बघितलं का तुम्ही ऍडमिट झालेलं किंवा तपासाला आलेलं असं काय? नाही हो सर, मी पहिल्यांदाच बघतोय। अर्जुन असाच जर फिरत राहिला तर त्याच्या अंगात ताकद राहणार नाही। त्याने पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये। मॅडम आपण साहेबांशी बोलून घेऊया का? दादा ऐका ना, ह्यांना तुम्ही बघितलं का दवाखान्यात आज? नाही नाही बघितलं। नीट बघा ना, यांना बघितलं असेल तर। नाही 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 बघितलं। इथं आजूबाजूला कुठला दवाखाना आहे का अजून दुसरा जिथं ऍडमिट होतील? ते माळसे म्हणून गाव आहे, तिथे आहे एक हॉस्पिटल। बरं थँक्यू। इथं नाही काय आपल्याला पुढे जायला लागेल बघायला। हो साहेब सकाळपासून काहीच खाल्लं नाही, निदान पाणी तरी पी। नाही मला नको पाणी बिणी काय, मला निघायचं पुढं, मला थांबायचं नाही आता। साहेब दुपारपासून तुमची लय धावपळ झाली आहे, हो जरा तरी आराम करा। तुला कळते का रे? आराम करू का मी आता? आराम कर मला।
वेळ काय चिंचुके आर्या हा आलो साहेब. हे बघ आराम नाही करता येणार. अप्पी गायब आहे रे, माझी अप्पी गायब. हे बघा तुम्हाला दोघांना कंटाळा आला असेल ना तर खरंच तुम्ही जा, आराम करा. मी जरा चिडलो, सॉरी. अहो साहेब सॉरी काय म्हणताय? अहो ज्यावेळेस माझ्या बायकोवर वेळ आली त्यावेळेस तुम्ही काय केलं, आणि आता तुमच्या बायकोवर वेळ आहे तर आम्ही घरी जायचं. साहेब आम्ही आहे तुमच्या बरोबर, चला तुम्ही. देव बाप्पा, तू हे काय करतोय? मला कोणी काय सांगत नाही, पण मला माहितीये माझी माँ संकटात आहे. तू मला बरं करून माझ्या माला घेऊन जाणार आहेस का? असं केलं तर मी एकटा कसा जगू? मला नको तू त्याला नवीन आयुष्य. प्लीज देव बाप्पा, मला पुन्हा घेऊन जा, पण माझ्या माला नीट घरी पाठव प्लीज. बापू, अहो असं अवसान गाठून कसं चालेल बापू? विनायकराव काय करू मी, सांगा की काय करू? माझ्या अप्प्या. बापू 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 तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा आपल्या दीदीला काय नाही होणार, दाजी तिला सुखरूप परत आणतील. तुम्ही शांत व्हा. बापू, अहो एवढा वेळ लागतोय म्हणल्यावर अर्जा काय ना काहीतरी शोधाशोध करत असेल ना. हा बापू विनायकराव ही हे बघितल्यानंतर तर अजूनच धीर सुटायला लागलाय माझा. सावंत, त्या साईडची सगळी हॉस्पिटल तुम्ही चेक करा. हो, आणि मला लवकरात लवकर इन्फॉर्म करा. बर, लवकर. हो ठीक आहे. ऐक ना, इथं नाही आपे, पण इथं दुसरं पलीकडचं एक गाव आहे ना, तिथं सिव्हिल हॉस्पिटल असं मला कळलं, तर तिथं आपण चेक करू एकदा. पटकन निघू लवकर. अर्जुन ऐक ना, हे बघ आपण जवळपासची सगळी गावं शोधलेली आहेत. आपण ना मॅडम नक्की सापडतील, पण तुझ्या तब्येतीची काळजी घेणं तितकेच गरजेचं आहे. नाही नाही, मी आप्याला आजच शोधणार आहे. आजच माझ्या अंगात जीव आहे ना तोपर्यंत आप्याला शोधणार आहे मी. आप्या आता जिथं कुठे आहे ना तिला माझी गरज आहे. मी तिला शोधूनच राहणार आहे. आपण शोधू. अर्जुन अरे ऐक ना, हे बघ अपर्णा मॅडम बाबतीतल्या सगळ्या शक्यता आपण तपासून पाहिलेल्या आहेत, पण एवढं शोधून त्या सापडल्या का? नाही ना. म्हणजे मला असं वाटतंय की कदाचित काय झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.